की विरोधकांना असा सल्ला देईल का आपण आपल्या कामावर फोकस केला पाहिजे. लोकांचे चिमटे घेण्यामध्ये आपला टाइमपास करण्यापेक्षा लोकांनी जनतेसाठी आपण काय करू शकतो आणि जनतेला काय देऊ शकतो यावर आपण लक्ष केंद्रित बरं राहील. मी लोकांना आपलंसं करण्यासाठी आपल्याला काय करावं वाटते याचं जर अवलोकन त्यांनी केलं असतं कदाचित तर ते परत ते निवडून आले असते. पण आता ते निवडण्याचा प्रश्नच येत नाही, कारण 14 जे आम्ही भारतीय जनता पार्टीने जी आग लावली ती आग आता ते काही विझणार नाही आणि त्यामुळे काँग्रेस या ठिकाणी भविष्यात निवडून याचा प्रश्नच नाही. संपूर्ण देशातला बंजारा समाज पोहरा देवीला आपलं श्रद्धास्थान मानतात, काशी मानतात. हे हेरून आदरणीय मोदी साहेबांनी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार केला की जर एवढा मोठा जनसमुदाय लाखोच्या संख्येने त्या पोहरा देवीला आपल्या श्रद्धास्थानावर देवीच्या ठिकाणी येतात तर याचं डेव्हलपमेंट होणं काळाची गरज आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये, सिंचन क्षेत्रामध्ये आणि एज्युकेशनमध्ये मला खूप इंटरेस्ट असल्यामुळे मला असं वाटतं या भागाचा विकास करण्यामध्ये मला फुलना फुलाची पाकळी तर माझं योगदान राहील. नमस्कार सर. नमस्कार. अनटॅप बाय गौरवमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. कसं वातावरण आहे, म्हणजे असं म्हणता येईल की जे ऑलरेडी जिथे आमदार होते त्यांचं प्रोग्रेस रिपोर्ट बघितलं आणि तुमचं प्रोग्रेस रिपोर्ट बघितलं तर तुमच्या पक्षाला सुद्धा असं वाटलं की सरांनाच पुन्हा एकदा आपण संधी दिली पाहिजे. तर एकंदरीत तुम्हाला जो प्रतिसाद मिळतोय, एकंदरीत तुमच्या मागे जनता एवढ्या आशेने बघतीये, तर कसं वाटतं तुम्हाला? आर्णी विधानसभा ही खऱ्या अर्थानं रिझर्व्ह मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये जवळपास 1978 पासून तर आजपर्यंत जवळपास 45 म्हणजे 44 वर्ष टोटल एकमेव व्यक्ती काँग्रेसकडनं होती, ती म्हणजेच ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे, माजी मंत्री आहेत ते. आणि भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थाने 2009 पासून विरोधकाची भूमिका आम्ही जेव्हा करत होतो, मी त्यावेळेस तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं पार्टीचं. तर या ठिकाणी काँग्रेसला प्रचंड विरोधक म्हणून नव्हताच. आणि मग आम्ही कार्यकर्त्यापासून जे तयारी केली तर कार्यकर्त्याचं संघटन उभं करणं, त्यानंतर गावगावामधून पार्टी शाखा उभ्या करणं आणि त्यानंतर जनतेचे प्रश्न, एक विरोधकाची सत्तेच्या विरोधात एक विरोधक सक्षम असला पाहिजे पण ती भूमिका खऱ्या अर्थाने पक्ष नेतृत्वामध्ये आदरणीय त्यावेळेस सुधीरभाऊ प्रदेशाध्यक्ष होते, नंतर देवेंद्रदादा होते. तर या दोन्ही काळामध्ये मी काम केलं आणि त्या काळामध्ये काम करत असताना मी पेट्रोलचे दरवाढ असेल, गॅस दरवाढ असेल, नंतर लोड शेडिंगचा विषय असेल, नंतर कापूस, तूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांमध्ये आम्ही आमची भूमिका जनमानसापर्यंत पोचवली. आणि त्यामुळे काय झालं, 2014 पर्यंत एक विरोधकाची जी धार होती ती आम्ही कंटिन्यू ठेवली. आणि मग पक्षश्रेष्ठीला असं वाटलं की एक सामान्य कार्यकर्ता, जनमानसात मिसळणारा, सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालणारा एक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्व जनमानसाचा बदलला. आणि नंतर पार्टीने विचार केला की या मुलाला जर तिकीट दिली तर हा जिंकू शकतो. आणि मी 2009ला इंडिपेंडंट होतो आणि मी त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा आधार नसताना मी त्यावेळेस 3ऱ्या क्रमांकावर होतो. पार्टीने कदाचित माझ्यातली कार्यकर्त्याची भूमिका ओळखली असेल, ताकद ओळखली असेल कदाचित, आणि म्हणूनच आदरणीय हंसराज भैया ऐर यांनी मला पाठीशी म्हणजे त्यांच्यासोबत घेऊन सक्षमपणे उभं करण्यासाठी मार्गदर्शन केलं. आणि मी उभा झालो 2014ला. खऱ्या अर्थाने मला जनतेने प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि पहिल्यांदा मी आमदार झालो. आणि आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने खरी सुरुवात तेव्हा झाली की लोकप्रियता काय असते, जनतेचा नेता कसा असावा, कार्यकर्ता कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा, जनसेवक कसा असावा, या साऱ्या गोष्टीचा प्रवास हा 5 वर्षात कसा निघून गेला कळालाच नाही. आणि म्हणून या मतदारसंघातल्या लोकांना पहिल्यांदा असं वाटलं की आमदार हा कसा असायला पाहिजे. मी कधीही आमदार असताना लोकांमध्ये सहजासहजी भेटायचो, सहजासहजी लोकांना कुठल्याही प्रश्नाला, सपोज लोकांनी जर आपल्याला फोन केला, कदाचित कुठल्याही सामान्य माणसानं फोन केला, अननोन जरी फोन असेल तर मी उचलतोय, आजही उचलतो मी. आणि त्यामुळे काय झालं, लोकांना असं वाटायला लागलं की बा हा आमदार इतरांपेक्षा वेगळा आहे. बरोबर. आणि म्हणून लोकांना बघा, लोकांचं कसं असते माहिती आहे का, जनतेची मागणी नेता म्हणून कोणीच पूर्ण करू शकत नाही, पण काही गोष्टी अशाही असतात
की त्या लोकांच्या भावनेचा आपण कदर केला पाहिजे. कधी कोणी खरंच. चौकात भेटले तुम्हाला तर नमस्कार केला पाहिजे, भेटले पाहिजे, विचारपूस केली पाहिजे. कोणाच्या सुखदुःखामध्ये तुम्ही गेला पाहिजे, लोकांच्या सुखामध्ये सहभाग झाला पाहिजे, दुःखामध्ये सहभाग झाले पाहिजे. लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात, या प्रश्नांवर या प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर तहसील ऑफिस असेल, SDO असेल, फॉरेस्ट असेल, वेगवेगळे कलेक्टर ऑफिस असेल, या सर्व कार्यालयामध्ये जाऊन लोकांच्या समस्येसाठी बैठक घेणे आणि निर्णय घेणे, या साऱ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून लोकांना हे कळायला लागलं की राजू तोडसाम हा सर्वसामान्याचा नेता आहे, सर्वसामान्याचा कार्यकर्ता आहे, जनमानसापर्यंत आणि शेवटल्या घटकापर्यंत पोचू शकतो. ही भावना ह्या विधानसभेच्या सर्व लोकांना कळून चुकली. आणि म्हणूनच इथला युवा असेल, आता मी माझ्या भाषणाच्या माध्यमातून इथल्या युवकांना मी आव्हान करतो की माझ्या भागातला युवक हा पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन 15 ते 20 हजाराची नोकरी करतो. मला असं वाटते की तो मुलगा, तो बेरोजगार युवक याच ठिकाणी का बरं तेवढ्या रुपयाची नोकरी का नाही करावं. आणि म्हणून तशा प्रकारचं प्लॅनिंग, तशा प्रकारच्या रचना, तशा प्रकारच्या प्रोजेक्ट प्रकल्प आणण्याच्या मानसिकतेत मी आहे. आणि हे माझ्या भाषणाच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचलेले. आज युवकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मला जनसामान्याचा नेता म्हणून ओळखला जातात. ही माझी ओळख आहे. आणि या ओळखीमुळेच मलाही खूप आनंद होतो की आपल्याला कुठंतरी दैवाने आपल्याला शक्ती दिली की आपला जन्मच हा जनमानसाच्या न्यायासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी झाला, तर आपण का बरं करू नये. बरोबर. म्हणून मी नेहमी हे काम करत असतो. आता जसं जनमानसात तुम्ही राहतात, जनतेमध्ये तुम्ही राहतात, प्रश्न सोडवतात, तुमच्या बाबतीमध्ये एक गोष्ट बोलल्या जाते, ती म्हणजे काय की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये, तुमच्या एरियामध्ये आपण असं म्हणू शकतो की एवढं फिरतात की वर्षाला तुमच्या कारचे 1 लाखच्या वरती किलोमीटर चालले जातात. ते काय नेमकं? मी कंटिन्यू फिरत असतो. मला असं वाटतं की मी आमदार होतो तेव्हा पण फिरत होतो. तेव्हा जवळपास 5-5.5 लाख किलोमीटर चालली गाडी. बर. एका गाडीचं, दुसऱ्या गाडीचं वेगळंच होतं. तर मी माझा ठरलेला प्रोग्राम राहायचा. मी जास्तीत जास्त प्रवास करतो, जास्तीत जास्त प्रवास करतो. असा एकही गाव नाही का त्या गावामध्ये पोचलो नाही, त्या गावामध्ये विकासाचं काम केलं नाही, त्या गावातला माणूस मला ओळखत नाही. त्यामुळे काय झालं, आमचे जे रिलेशन निर्माण झाले, लोकांमध्ये संबंध निर्माण झाले, अतिशय घट्ट निर्माण झाले. आणि लोक छोट्या छोट्या कार्यक्रमाला बोलवतात, छोट्या छोट्या कार्यक्रम, आणि मी जातो, त्यांना बरं वाटते. आणि म्हणून हा प्रवास हा नेहमी वाढत चालला माझा. जेव्हा असं ठरलं की तुम्हाला आता तिकीट मिळणार आणि आता तुम्ही निवडणूक लढवणार, तर तुम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी त्यांचं नाव पण घेतलंय, आहिर साहेब, तर त्यांचा फोन तुम्हाला नक्की आला असेल जेव्हा तुम्हाला तिकीट अनाऊन्स झालं. तर नेमकं काय शब्द होते, काय त्यांचं म्हणणं होतं? तिकिटीची प्रक्रिया खूप म्हणजे आगळी वेगळी आहे माझीवाली. माझा प्रवासच फार विचित्र आहे. 2014 पासून तर आजपर्यंत. आणि कुणालाच म्हणजे असं वाटलंही नसेल की मला तिकीट मिळेल म्हणून. बहुतांश लोकांमध्ये असं वाटायचं की राजू तोडसाला तिकीट मिळते की नाही. परंतु मला विश्वास होता माझ्या नेत्यांवर, माझ्या पक्षावर, की मी भारतीय जनता पार्टी म्हणजे जे कार्य केलं, तर ते कार्य करत असताना मी संघटनात्मक कौशल्य माझ्यामध्ये आहे हे आदरणीय देवेंद्रजीने ओळखलं होतं, आदरणीय हंसराज भैयांनी ओळखलं होतं. आणि म्हणूनच दोघांच्या मार्गदर्शनामध्ये मी काम करत असताना मागील 1.5 वर्षाच्या आधीच मला देवेंद्र भाऊंवर सांगितलं होतं की त्या मतदारसंघात तुला उभं राहायचं आहे. मला विश्वास बसत नव्हता, कारण की 2019ला माझी तिकीट कटली होती. आणि म्हणून मला विश्वास नसल्यामुळे मी म्हटलं दादांना की भाऊ मी काम करणार. मी काम करत असताना जनमानसामध्ये जाणार, जनमानसाला न्याय देण्यासाठी काम करत असताना जर आपल्याला वाटलं ते मला आवश्यक तुम्ही बोलवा, मी तुमचा कार्यकर्ता आहे, सदैवी कार्यकर्ता म्हणून तुमच्या मार्गदर्शनासाठी काम करणार. आणि म्हणून भाऊंच्या मार्गदर्शनासाठी मी काम करत होतो. हंसराज भैया माझ्या जास्त संपर्कात जरी नसले, पण हंसराज भैयांच्या बाबतीत तुम्हाला सांगावं असं वाटते की भैयांनी जोही कार्यकर्ता भैयांकडे गेला, त्या कार्यकर्त्यांनी एवढं सांगायचं की जुनाच आपला आमदार चांगला होता. हे त्यांच्या मुखातून नेहमीच म्हणजे कार्यकर्त्यांजवळ यायचं. आणि म्हणूनच भैया माझ्यासाठी आदर्श आहे, देवेंद्र भाऊ आदर्श आहे. कारण देवेंद्र भाऊनं मला समजून सांगितलं की तुझ्यासारख्या कार्यकर्त्याची गरज पार्टीला आहे. राजू, तू पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सक्षमपणे उभा राहा. आणि म्हणूनच मी मागील 5 वर्ष कंटिन्यू, भले मी विरोधकाची भूमिका घेतली असेल, पण लोकांसाठी घेतली, जनतेसाठी घेतली. आणि त्याचं फळ म्हणून कदाचित पक्षश्रेष्ठीने निर्णय घेतला आणि मला तिकीट दिली. मी जर असं विचारलं राजू भाऊंना
जर एक शब्द दिला पाणी, तर राजूभाऊंच्या डोळ्यासमोर काय येतं? माझ्या डोळ्यासमोर जर पाणी म्हटलं तर मी स्वतःच तुम्हाला सांगतो की माझी खूप मोठी दूरदृष्टी आहे. हं. या भूतलावर पाण्याची निर्मिती करण्यासाठी निसर्गाशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. बरोबर. आणि म्हणून लाखो करोडो टीएमसी पाणी वाहून जाते आणि त्या पाण्याचा साठा जर आपल्याला करायचा असेल तर इथून 100 वर्ष 50 वर्ष कमीत कमीत त्याचा जो जलसाठा कसा करता येईल त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला आदराने या ठिकाणी सांगावं असं वाटते की 2014 ते 19 मध्ये 14ला 22% सिंचन क्षमता होती माझ्या इथे आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं ते एक पायलट प्रोजेक्ट होता. म्हणजे खूप चांगला प्रकल्प होता, प्रोजेक्ट होता. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवलं आणि त्याकरता मी खूप चांगलं काम केलं. मला इथल्या विभागातल्या लोकांनी, कृषी विभाग असेल, वन विभाग असेल, महसूल विभाग, या सर्वांनी मला त्यावेळेस सहकार्य केलं आणि मला आनंदाने सांगावं असं वाटतं की अमरावती विभागातून ही विधानसभा क्रमांक 1 वर होती आणि त्याचा जो तो साठा आहे, सिंचन साठा, हा मी 22% 28% नेला पहिल्याच 5 वर्षामध्ये. बरं. मग आता जर तुम्ही निवडून आलात आणि तुम्हाला परत ह्या प्रकल्पामध्ये हात टाकायचा असेल, तर मग कशी वाटचाल असेल तुमची बेसिकली? नक्कीच मी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेणार, डिपार्टमेंटचं मार्गदर्शन घेणार आणि कुठला प्रोजेक्ट हा किती सक्षमपणे असू शकतो. कारण कसं आहे, माणूस जन्माला आल्यानंतर तो जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही किती काळ जगन हे सांगता येत नाही. पण जगण्याला अर्थ असला पाहिजे. मरावी पायी कितीतरी ओरावे म्हणतं ना. मग काम असं करावं. आमच्याकडे कैवारी वसंतराव नाईक यांनी एक चांगलं त्यावेळेस एक प्रकल्प राबवला आणि त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते म्हणतात. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक साहेबांना हरित क्रांतीचे प्रणेते म्हणतात. वसंतराव नाईक हे निघून गेलेत, पण त्यांना लागलेली उपाधी, त्यांनी केलेलं काम हे आजही लोकांच्या स्मरणात आहे. मला असं वाटतं की आपण फार काळ आमदार राहू न राहू हा नंतरचा भाग आहे. व आपल्या भागामध्ये असं काही काम करायचं की लोकांनी इथून 50 वर्ष 100 वर्ष भविष्यामध्ये कुठल्या व्यक्तीने काम केलं तर ते आपलं नाव झालं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की याच शहरामध्ये वाघाडी नदी जाते. त्या वाघाडी नदीला इथून 50 वर्षानंतर असा खाली एक, म्हणजे भूगर्भशास्त्राचा आहे, माझा तर अंदाज नाही तो, इथे 50 वर्षानंतर असा एक खडक आहे की ह्या नदीला फक्त पावसाळ्यात पाणी जाईल आणि नंतर पाणी राहणार नाही. अशा प्रकारचं म्हणजे संशोधन केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही विचार केला होता की या वाघाडी नदीवर नदीजोड प्रकल्पांतर्गत नदी पुनर्जीवन प्रोग्राम होता तो, त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये हा पायलट प्रोजेक्ट होता. एकमेव विधानसभा, त्याला 985 करोड रुपये मंजूर केले आम्ही. बापरे. हे पहिला, म्हणजे कसं आहे, आदरणीय गडकरी साहेबांनी यासाठी मला फार मदत केली, देवेंद्र दादांनी मदत केली आणि तो 2019च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालं आणि 985 करोड रुपये मिळवणारं एकमेव महाराष्ट्रातली विधानसभा होती. त्यामध्ये जवळपास 113 नाले आमच्या ह्या नदीला लागलेले आहे. 14 छोटे छोटे बॅरेज त्या ठिकाणी करणार होतो. त्यामुळे जवळपास हजारो हेक्टर, म्हणजे 27,000 समथिंग काहीतरी एवढे हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार होती. सॉईल टेस्ट करणं, या खूप साऱ्या गोष्टी होत्या. खूप मोठा प्रोजेक्ट होता आणि तो प्रोजेक्ट करण्यामागचं माझं खूप मोठं स्वप्न होतं की काहीतरी वेगळं महाराष्ट्रामध्ये आपण केलं पाहिजे. आणि मी गडकरी साहेबाला खूप आदर्श मानतो. कारण गडकरी साहेबांनी आम्हाला पहिल्या आमच्या बैठकीत सांगितलं होतं की माझ्याकडे हरेतुरे घालायसाठी कुठला आमदार नाही आला पाहिजे. माझ्याकडे जो कोणी आमदार येईल तो काहीतरी नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट घेऊन येईल. जनमानसासाठी, शेतकऱ्यांसाठी किंवा लोकांसाठी काम करणारा व्यक्ती मला खूप आवडेल. आणि तेच गोष्ट मी माझ्या ध्यानात ठेवून आदरणीय गडकरी साहेबांच्या वेळेस मला आर्नी टू माहूरला हेलिकॉप्टर म्हणून घेऊन जात असताना विचारलं की राजू, तुझ्या मतदारसंघात काय दिलं पाहिजे. तर मी त्यांना सांगितलं, मला सिंचनासाठी काम करायचं आहे, शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. माझा हा भाग या कृषी क्षेत्रामध्ये म्हणजे सिंचनाचं प्रमाण फार कमी आहे, त्यामध्ये मला काम करायचं आहे. आता एक थोडा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न विचारतो. जर एक नाव सांगतो मी तुम्हाला, पहिलं ते नाव ऐकल्यावर तुम्हाला म्हणजे काय विचार येतात मनामध्ये किंवा काय तुमचं मत आहे त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये? ते म्हणजे शिवाजी मोघे. शिवाजीराव मोघे साहेबांच्या बाबतीत मी सांगण्यापेक्षा या आमच्या विधानसभेतली जनता खूप हुशार आहे. त्यांच्या बाबतीत बरेच काही लोक खूप काही बोलतात. मी बोललं तर फार म्हणजे
एक मी विरोधक म्हणून प्रतिस्पर्धक म्हणून बोललं असं वाटते. मी त्यांना प्रीतितुल्य समजतो. माझ्या वडिला समान आहे ते. आणि म्हणून माझ्या संस्कारात असं काही नाही. माझे संस्कार असे आहे की वडीलधाऱ्या माणसाचा आपण आदर केला पाहिजे. मी त्यांचा खरंच आदर करतो, परंतु राजकीयदृष्ट्या विचार केला तर असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं की त्यांच्या 45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 8 पंचवार्षिकची निवडणूक लढली. साधारणतः जवळपास 18 वर्ष समथिंग काहीतरी मंत्री होते ते. आणि एवढ्या कालावधी मंत्री पदाचा असताना त्यांनी या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी स्पेसिफिक काम नाही आणि बेरोजगारांच्या युवकांसाठी काम नाही. या 2 गोष्टीचा मी जर विचार केला तर मला असं वाटतं या भागातल्या लोकांनी त्यांनी न्याय दिला नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी प्रवास जो होता, काँग्रेसचा एक बालेकिल्ला असल्यामुळे त्यांना फार काही करावं असं वाटत नव्हतं. यायचे, शहरामध्ये 2 घरी बसायचे, खेड्यामध्ये एखाद्या घरी जाऊन बसायचं, बस 12 महिन्यात 2-4दा जायचं यायचं, या पलीकडे काहीही नव्हतं. आणि म्हणून त्यांना जवळपास मी जोपर्यंत निवडणुकीला पुढे नाही गेलो तोपर्यंत त्यांना प्रत्येक निवडणूक सहजासहजी सोपी गेली. मी ज्या वेळेस निवडणुकीला पुढे गेलो तर मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पुढे गेलो. मी नेता म्हणून कधीच गेलो नाही. अनेक आमच्या मतदारसंघात लोक येतात, निवडणूक लढतात, चालले जातात. पण मी इथला मूळचा असल्यामुळे, मी इथला मूळ भाषिक असल्यामुळे, या जमिनीची नाड जोडलेली असल्यामुळे, खास करून या ठिकाणी 2 प्रकारच्या लँग्वेज जास्त बोलल्या जाते. एक बंजारी भाषा आणि एक गोंडी भाषा. तर या दोन्ही भाषेवर गोंडी भाषेवर तर ऑलरेडी माझी मदर टंग आहे, त्याच्यावर माझं प्रभुत्व आहेच. पण मी नंतरच्या काळात मी बंजारी भाषा शिकली. आता जवळपास बहुतांश ठिकाणी मी बंजारी भाषेत भाषण करतो तर लोकांना खूप आवडतं आहे. मी लोकांना आपलंसं करण्यासाठी आपल्याला काय करावं वाटते याचं जर अवलोकन त्यांनी केलं असतं कदाचित तर ते परत ते निवडून आले असते. पण आता ते निवडण्याचा प्रश्नच येत नाही, कारण 14 पासून जे भारतीय जनता पार्टीने जे आग लावली ती आग आता ते काही विझणार नाही. आणि त्यामुळे काँग्रेस या ठिकाणी भविष्यात निवडून याचा प्रश्नच नाही. डेफिनेटली ते तर होणारच झालं आणि ते साफ दिसते तुमच्या मागे जी गर्दी आणि जे तुम्हाला जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरून. मग घराणेशाहीला तुम्ही कसं बघतात, जे की आता जी दिसते आपल्याला? ॲक्च्युली घराणेशाही बाबतीत मी याच्यासाठी बोलत नाही फार, कारण बघा देशाच्या राजकारणामध्ये प्रत्येकच पक्षामध्ये घराणेशाही, पण भारतीय जनता पार्टीनं त्याच्या बाजूला जाऊन काम केलं. भारतीय जनता पार्टीत काही लोक असतील असं नाही म्हणणार मी, काही आदरणीय स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या कन्या आमच्याच युवा मोर्चाच्या याच्यामध्ये होत्या, अध्यक्ष होत्या आमच्या त्या राष्ट्रीय. मी त्यावेळी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष होतो प्रदेशाचा. परंतु घराणेशाही बाबतीत बोलत असताना मी तुम्हाला आवर्जून सांगतो, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, प्रजा में से भी बन सकता है. तर कसं असते, लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून देत असताना लोकांना जो आवडेल तो उमेदवार व्हायला पाहिजे. आणि म्हणून लोक म्हणतात की घराणेशाहीला विरोध. घराणेशाहीमधला एखादी कॅन्डिडेट जर जनमानसामध्ये पॉप्युलर असेल, जनतेमध्ये जर तो काय म्हणतात त्याला, त्या बाबतीत जर म्हणजे लोकांमध्ये उत्सुकता असली तर तो चालेल, मी विरोध करणार नाही. परंतु आज काय झालं माहिती आहे का, आज शिवाजीरावाचा मुलगा, त्याच्या बाबतीत न बोललेलं बरं, पण तरी पण सांगतो तुम्हाला, शिवाजीराव मोघेच्या बाबतीत आणि शिवाजीराव मोघेच्या मुलाच्या बाबतीत लोकांमध्ये हा संभ्रम आहे की वडिलाला घर आठवत नाही, जवळचा जो कार्यकर्ता बिचारा तो 24 तास फिरतो. त्या बाबतीत शिवाजीराव बोलतात की ज्यांच्या घरी जेवण करतो त्यालाच विचारतात तू कुठून आला, केव्हा आला, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. मुलगा तर त्याच्यापेक्षा भारी, मुलाला तर आजच मंत्री झाल्यासारखं वाटते, तो आजच लोकांचे फोन उचलत नाही. त्यांचे कार्यकर्ते म्हणतात, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नाही, काँग्रेसच्या कार्यकर्तात म्हणतात, एवढं ॲटिट्यूड आहे त्या व्यक्तीमध्ये की आजच तो म्हणजे खूप मोठ्या वरती पोहोचल्यासारखं वाटते. त्यामुळे अशा वेळेस वाटते आम्हाला की घराणेशाहीला विरोध असला पाहिजे. बरोबर. आता आर्नीचा जर विचार केला, मतदारसंघाचा विचार केला, तर आदिवासी समाज सर्वात मोठा बघायला मिळतो. त्याच्यानंतर बंजारा समाज आहे. तर सुरुवातीला आपण आदिवासी समाजावर काही प्रश्न आहे माझे, ते घेऊयात. तुम्ही एक आदिवासी पुत्र किंवा तुम्ही त्या याचे आहात, तर अशा कोणत्या समस्या आहे ज्याच्याकडे प्रस्थापितांनी जे होते पहिले त्यांनी लक्ष दिलं नाही आणि आज त्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत? आदिवासी समाजामध्ये मूळतः काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला आधीच्या लोकप्रतिनिधींनी हात नाही घातला. त्यामुळे ज्या प्रश्नात लोकांची गरज आहे, आदिवासींचे मूळ जे प्रश्न आहेत, ते रिझर्वेशनच्या बाबतीत असेल, काही घुसखोरीच्या बाबतीत असेल,
संविधानिकदृष्ट्या मी असं म्हणणार नाही की कायद्याच्या पलीकडे जाऊन मी काही बोलणार नाही. कायद्याच्या कचोटीत राहून सूचीमध्ये जे काही असतील त्यावर आधारित आम्ही लोकांनी काम केलं. कुठल्या जाती धर्मावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं नाही, किंवा ज्या लोकांना जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन परिपूर्ण मिळालं पाहिजे त्या बाबतीत आम्ही बोललो आणि संविधानिकदृष्ट्या बोललो, घटनात्मक बोललो, विधेयकावर आधारित बोललो. आणि महाराष्ट्राच्या सदनामध्ये ज्यावेळेस मला जाण्याचा योग आला त्यावेळेस सभागृहात सुद्धा बोललो आणि वेळोवेळी बैठकी घेतल्या. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या बैठकीला मला साजेसा न्याय दिला आणि त्या बैठकीच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले आम्ही. त्यामुळे आमच्या 5 वर्षाच्या काळामध्ये अनेक निर्णय आम्ही घेऊ शकलो. त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही लोकप्रिय झालो आणि मग आमचं सरकार पण लोकप्रिय झालं. एक आपण असं बघितलं जातं, सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असा एक प्रश्न आहे, खास करून माझ्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आदिवासी समाज जर बघितला तर कधी कधी असं वाटतं ना की राजकीय हेतू साध्य करण्यासाठी किंवा काहीतरी पर्सनल हेतू साध्य करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. यावर काय वाटतं तुम्हाला? तर कसं आहे, आदिवासी समाज हा अशिक्षित आहे, असंघटित आहे आणि या लोक भोलेभाळे साधे लोक आहेत बिचारे आणि या साध्या लोकांचा फायदा काँग्रेसवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. आणि आदिवासी समाजासाठी आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आमदार होणार हे आम्हाला तुमच्या गर्दीवरून, तुमच्या सगळ्या गोष्टींवरून दिसतच आहे. तर तुम्ही असं कोणत्या गोष्टी करणार आहात येणाऱ्या काळामध्ये ज्या की एक त्यांना न्याय देणाऱ्या असतील, एक त्यांना उभारी देणाऱ्या असतील, एक पाऊल विकासाकडे टाकणाऱ्या असतील, अशा कोणत्या गोष्टी आहात? खऱ्या अर्थाने मी स्पेसिफिक आदिवासी समाजाचा आमदार म्हणून कधी निवडून जाणार नाही महाराष्ट्राच्या सदनात. मी सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून जाईन. परंतु रिझर्व्ह मतदारसंघ असल्यामुळे रिझर्व्ह मतदारसंघातल्या ज्या काही गोष्टी आहे, ज्या आदिवासीच्या बाबतीत अख्ख्या महाराष्ट्रामधले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या बाबतीत आवर्जून आम्ही सभागृहात चर्चा करतो, बैठका लावतो. TACची बैठक असेल, ट्रायबल ऑर्डरची बैठक असेल, अनेक गोष्टी आहे. या बैठकीच्या माध्यमातून आम्ही आदिवासी समाजाला न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करणार. अनेक प्रश्न आहेत छोटे मोठे, पण त्या प्रश्न आम्ही संविधानिकदृष्ट्या मार्गी लावू. आता घाटंजीमधील जे टिपेश्वर अभयारण्य आहेत त्या बाबतीमध्ये काय सांगाल? टिपेश्वर अभयारण्याच्या बाबतीत सांगावं असं वाटतं की माझ्या मतदारसंघातलं हे अभयारण्य आहे आणि हे अभयारण्य केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, देशापुरतं मर्यादित नाही, तर आउट ऑफ कंट्री जाऊन हे पर्यटन स्थळ बनलं पाहिजे ही माझी मानसिकता आहे. आणि त्यासाठी सरकारने किंवा खाजगी लोकांनी त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करावं आणि या भागातलं पर्यटन वाढवावं ही माझी मनोमन इच्छा आहे. जेवढी पण आपली चर्चा झाली ना, मला एक म्हणजे आवर्जून असं सांगावंसं वाटतं तुम्हाला, तुमचा जो भर असतो एक प्राध्यापक म्हणून जे तुम्ही विचार करतात तर ते शाश्वत विकासाला जास्त महत्त्व दिलेलं तुमचं असं बघितलं जातं या सर्व याच्यामध्ये. तर हा जो गोष्टी आहे आदिवासींच्या बाबतीतल्या, तसं बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये पण असतील, तर त्यांचे पण काही प्रश्न असतील, काही समस्या असतील जे आजपर्यंत सोडवले गेले नाही, पण तुम्हाला एक असं तुम्ही ठरवलंय की मी जर ह्या येणाऱ्या काळामध्ये मी जर इथला प्रतिनिधी झालो, लोकप्रतिनिधी झालं, तर मी ह्या करू इच्छितो असं. नक्कीच बंजारी समाजाच्या बऱ्याच काही समस्या आहे, नाही असं नाही आहे. आणि बंजारी समाजसुद्धा हा अतिशय प्रेमळ समाज आहे आणि या समाजाकडे सुद्धा प्रमाण असं आहे की हा समाजसुद्धा म्हणजे फार जो शिकलेला आहे तो शिकलेला आहे, पण बाकी असा काही समाज आहे जो स्लम आहे. तर या लोकांना फार काही नको, कष्टकरी समाज आहे. आता बंजारी समाज हा अतिशय कष्टकरी समाज आहे. अहोरात्र कष्ट करतो तो आणि कष्ट करून तो आपल्या धर्माला जागृत राहणार माणूस आहे, धर्मावर प्रेम करणारा, हिंदुत्वावर प्रेम करणारा आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणं मला आवर्जून आवडेल. त्यांचे छोटे छोटे प्रश्न फार काही मोठे नाही, शिक्षणाच्या बाबतीत आहे, खूप झाले तर त्यांच्या शेतीच्या संदर्भातले काही विषय आहे. जाती संदर्भात असा स्पेसिफिक मुद्दा नाही त्यांचा की जातीच्या बाबतीत त्यांना काहीतरी वेगळं काही पाहिजे, कारण की रिझर्वेशनच्या बाबतीत त्यांना जे रिझर्वेशन दिलेलं आहे NTC-मध्ये तर ते त्यांना मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आमच्या भागामध्ये तो प्रश्न निर्माण होईल. आता एक प्राध्यापक आणि एक राजकारणी हे जर कंबाईन आले, एकत्र आले आणि जर त्या मिश्रणाला जर जनतेची साथ मिळाली तर तुमच्या नजरेतून काय घडू शकतं, काय प्रगती होऊ शकते? नक्कीच तुम्हाला सांगतो, राजकारणामध्ये मी नेहमीच म्हणतो की राजकारणामध्ये जाणारी व्यक्ती आणि प्रशासकीय क्षेत्रात जाणारी व्यक्ती हे नाण्याच्या दोन बाजू आहे. प्रशासन आणि शासन हे नाण्याच्या एक नाणं आहे, हे नाणं आहे आणि शासन आणि प्रशासन हे त्याची दोन्ही बाजू आहे. आणि म्हणून सरकारमध्ये जाणारी व्यक्ती ही खरंच प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर जे काही आहे
ह्या प्रकारचे लोक जर गेले तर होईल का माहीत आहे का? देशाच्या राजकारणामध्ये डेव्हलपमेंट करणारे लोक जातील. त्यांची सतत विवेक बुद्धी ही अशी असली पाहिजे, मी माझ्यासाठी जगणार नाही, मी माझ्या समाजापुरतं जगणार नाही, मी माझ्या राष्ट्रासाठी जगणार, मी माझ्या देशासाठी जगणार. या हेतूने काम करणारे प्राध्यापक आणि ह्या हेतूने काम करणारे डॉक्टर लोक जर आपण खऱ्या अर्थाने त्या सदनामध्ये पाठवलं तर मला असं वाटतं देशाचा विकास जगाच्या पातळीवर नक्कीच श्रेष्ठ होईल. जसा मागचा प्रश्न विचारला तसं युवकांच्या बाबतीमध्ये विचारतो. एक प्राध्यापक जर राजकारणी असेल आणि तो युवकांचे प्रश्न सोडवत असेल तर कसे सोडवणार? नक्कीच मला असं वाटतं की मी माझ्या मतदारसंघातल्या युवकांच्या बाबतीत, बेरोजगार युवकांच्या बाबतीत आवर्जून लक्ष घालतो. कारण माझ्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, माझे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे दोन्ही व्यक्ती या देशासाठी आणि या राज्यासाठी विकासाचे महामेरू आहे. आणि त्यांचा दोघांचाही संकल्प असा आहे की या देशातल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, देश विकसित झाला पाहिजे, राष्ट्र विकसित झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मला असं वाटते की या मतदारसंघातल्या बेरोजगार युवकांच्या हाताला जर काम द्यायचं असेल तर माझ्याकडे मोठ्या प्रमाणावर कापूस पिकतो, सोयाबीन पिकते, तूर पिकतंय, ऊस पिकतो. पण या सगळ्या रॉ मटेरियलवर एखादी प्रक्रिया उद्योग व्हायला गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी टेक्स्टाईल झोन व्हावं, या ठिकाणी सूतगिरणी व्हावी, कापड गिरणी व्हावी, इथेनॉल ऑइल व्हायला पाहिजे, ऑइल मिल व्हायला पाहिजे, सॉमिल, म्हणजे माझं ह्या साऱ्या गोष्टीकडे लक्ष आहे. आणि म्हणूनच मी युवकांच्या हाताला काम देऊ शकतो असं मी आवर्जून सांगतो आणि मला ते द्यायचं आहे. यामध्ये प्राध्यापक म्हणून मी म्हणत नाही, एक मी माणूस म्हणून विचार करतो. आणि देशाचं नेतृत्व जे आहे, देशाचं नेतृत्व हे जगाच्या पातळीवर विकासाच्या दृष्टिकोनातून अधिराज्य गाजवत आहे. मग का बरं आपण त्यांचा आदर्श घेऊ नये? आदरणीय देवेंद्र दादांनी 14 ते 19 म्हणजे काम केलं. असे वेगवेगळे पायलट प्रोजेक्ट होते, त्यामुळे झपाट्याने महाराष्ट्र विकसित झाला. जे काँग्रेसच्या 70 वर्षात होऊ शकलं नाही ते आपल्या ह्या 5-10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झालं. रोड, रस्ते, नाली, पाणी, हे सगळ्या काही गोष्टी, विजेच्या बाबतीतचं सगळं म्हणजे मोठ्या प्रमाणात झालं आहे. आणि म्हणूनच मी विचार केला की प्राध्यापक म्हणून विचार करत असताना मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस शिकवायचं त्यावेळेस मला असं वाटतं माझा विद्यार्थी हा एवढा मोठा झाला पाहिजे की त्याचं नाव मोठं होत असतं आणि त्याचा गुरु कोण होता हे सुद्धा नाव त्यावेळेस म्हणजे नेमकं त्यावेळेस लोक घेतात. जसं एकलव्याच्या बाबतीत नाव घेतलं जाते, अर्जुनाच्या बाबतीत नाव घेतलं जाते. कारण की कसं असते, तुमचा शिष्य जर श्रेष्ठ असेल तर गुरु नक्कीच श्रेष्ठ असेल. आणि म्हणून मला असं वाटते की माझ्या भागात अशा प्रकारचा विकास व्हावा असं वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येतात, पोहरादेवीचं दर्शन घेतात, तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतात आणि निधी देतात. याला कसं बघाल? खऱ्या अर्थाने आपला देश हा हिंदू धर्मातील जेवढ्या काही संत महात्मे, गुरु किंवा जे काही होऊन गेलेत त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करते. आणि पोहरादेवी हे या देशातले बंजारा समाजाची काशी म्हणून संबोधली जातात. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की संपूर्ण देशातला बंजारा समाज पोहरादेवीला आपलं श्रद्धास्थान मानतात, काशी मानतात, हे हेरून आदरणीय मोदी साहेबांनी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार केला की जर एवढा मोठा जनसमुदाय लाखोच्या संख्येने त्या पोहरादेवीला आपल्या श्रद्धास्थानावर देवीच्या ठिकाणी येतात तर याचं डेव्हलपमेंट होणं काळाची गरज आहे. आणि म्हणून मागच्या वेळेस मी ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस त्या ठिकाणचं भूमिपूजन झालं होतं नगारा भवनचं. त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, उद्धवजी, सगळे मोठे सगळेच आमदार खासदार त्या ठिकाणी होते. आणि त्यावेळेस आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या नगारा भवनाचं विकास व्हावं अशा प्रकारचं आव्हान केलं. आणि त्यावेळेस राज्य सरकारनं जवळपास 500 कोटीपेक्षाही जास्त त्या ठिकाणी अनुदान दिलं. आणि आज त्या नगारा भवनाचं त्या दिवशी उद्घाटन झालं. आज संपूर्ण देशातला बंजारी समाज भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडे, या महायुतीच्या सरकारकडे मोठ्या आदरानं बघतात की जर पोहरादेवीचा 70-75 वर्षामध्ये विकास करण्यामध्ये काँग्रेस कमजोर ठरली, कमकुट ठरली, त्याच भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं अगदी या 10 वर्षामध्ये हजारो कोटी रुपयाचं त्या ठिकाणी अनुदान देण्याचा संकल्प केला. 500 कोटी रुपये ऑलरेडी त्या ठिकाणी आले. आणि नगारा भवनच्या माध्यमातून बंजारा समाजाची संस्कृती, बंजारा समाजाचे काय म्हणतात त्याला रीतिरिवाज, त्यांची बोलीभाषा, त्यांचं कल्चरल, त्यांचं साहित्य, लिटरेचर, हे सगळंच्या सगळं त्या ठिकाणी म्हणजे नोंद केली गेली. त्यामुळे एक आदर्श ठरला देशातल्या माझ्या बंजारा बांधवांसाठी.
जास्त वेळ घेत नाही. तर एक शेवटचा प्रश्न विचारतो. जर मी असं विचारलं, तुम्हाला एका जणाला सल्ला द्यायचा आहे, तो कोणाला असेल आणि काय सल्ला असेल? मी सल्ला असा देईल की विरोधकांना असा सल्ला देईल का आपण आपल्या कामावर फोकस केला पाहिजे. लोकांचे चिमटे घेण्यामध्ये आपला टाइमपास करण्यापेक्षा लोकांनी जनतेसाठी आपण काय करू शकतो आणि जनतेला काय देऊ शकतो यावर आपण लक्ष केंद्रित बरं राहील. मोघे साहेबांनी या मतदारसंघातला बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजावर सातत्याने अन्याय केला. विचार जर केला तर पांढरकवड्याच्या नगर परिषदमध्ये त्यांनी कधी नगराध्यक्ष बनवलं नाही. घाटंजीच्या याच्यामध्ये कधी नगराध्यक्ष बनवलं नाही. त्यांना या बाबतीत आवर्जून ते लक्ष घालायचे. बहुसंख्य मोठा समाज आहे कुणबी समाज, हा पाटील समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी नेहमी डावलण्याचा प्रयत्न केला की राजकारणातून ते कसे अलिप्त राहतील, त्यांना राजकीय मोठ्या पदावर कसं जाऊ द्यायचं नाही, यासाठी त्यांनी नक्की प्रयत्न केला. त्यासोबत त्यांनी आदिवासी समाजाचा बहुसंख्य समाज आहे ते गोंड समाज, त्या गोंड समाजावर त्यांनी अन्याय केला. कधीही त्या गोंड समाजामधला मोठा व्यक्ती होऊ द्यायचाच नाही. मग जिल्हा परिषदेची तिकीट द्यायची, तशा अडाणी अशिक्षित माणसाला द्यायची, पंचायत समिती द्यायची, ते सुद्धा द्यायचं. म्हणजे एखाद्या क्वालिफाईड व्यक्तीला, ज्याला समजदार म्हणतो आपण किंवा शासन प्रशासन ज्याला कळते, अशा व्यक्तीला जर दिला असता तर पर्यायी त्या समाजापेक्षा त्या क्षेत्राचा विकास झाला असता. आणि म्हणून शिवाजीरावांनी जातीपातीचं राजकारण नक्कीच केलं, या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि म्हणून शिवाजीरावाला या ठिकाणचा पाटील समाज सदैव विरोध करतो, आजही विरोध करतो. आता एक घटना मी सांगू शकत नाही, आत्ता लगेच या विधानसभेच्या बाबतीतही त्यांनी विरोध केला आहे. कुणबी समाज सोडून दुसरं कोणाला उमेदवारी द्या, हे आत्ता लेटेस्ट उदाहरण आहे यवतमाळचं. आणि म्हणून जर कुणबी समाजाचा एवढा प्रचंड विरोध आहे मोघे साहेबांना, मतं मागताना कशाला मागायचे मग कुणबी समाजाचे? नाही मागायला पाहिजे. मग त्यांना शेवटचा सल्ला काय देणार? मी शेवटचा सल्ला मोघे साहेबांना हे देणार की मोघे साहेबांनी आता तरी एवढ्या वर्षानंतर, 45 वर्षानंतर विचार करायला पाहिजे का आता हे जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये काही खरं नाही बा. आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अशा प्रकारचं चालत नाही. इथे विकासावर आणि व्यक्तीवर नाही, तर इथे चालतंय देशाच्या एकंदरीत विकासावर राजकारण चालतंय. आणि म्हणून मग अल्पसंख्याक असेल, आदिवासी असेल, बहुजन असेल, ओबीसी असेल, कोणी असेल, त्याच्या कर्मावर आधारित आणि त्याच्या कॅलिबरवर आधारित भारतीय जनता पार्टी तिकीट देते. आणि म्हणून तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यांदा तिकीट दिली. तर माझ्यात काय होतं? माझ्यात काय असं होतं की माझ्यामध्ये काहीतरी कार्यकर्त्यामध्ये काहीतरी कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पार्टीचा आहे. पार्टीला हे कळून चुकलं की बा राजू तोडसाम हा कार्यकर्ता आहे आणि संघटन कौशल्य आहे, आणि त्यामध्ये कधीही आमदार म्हणून कधी गुरमी आली नाही, कधी जातीपातीचं राजकारण मी कधीच केलं नाही. माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही एका धर्मा जातीच्या व्यक्तीने म्हणायला पाहिजे का राजू तोडसाम जातीपातीचं राजकारण नाही करणार. कारण मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, संत गाडगे महाराज असतील, राष्ट्रपुरुष असतील आपले, या सर्व गोडकरजी गुरुजी असतील, ह्या सगळ्या लोकांचे मी बऱ्यापैकी साहित्य वाचलेलं आहे. आणि मला पहिल्यांदा माझा देश, नंतर मी, या भावनेने काम करतो. दुसरी माझी एक हे तुम्हाला आहे की या ठिकाणी मी ज्याप्रमाणे सिंचनावर प्रेम करतो, सिंचन वाढलं पाहिजे, त्याचप्रमाणे मी स्पोर्ट वाढला पाहिजे. मी माझ्या मतदारसंघामध्ये मला असं वाटते की माझ्या इथला युवक जो कॅलिबर आहे, जो स्वतःसाठी खेळू शकतो, एखाद्या संघासाठी खेळू शकतो, तोच खेळाडू जर ह्या राज्यासाठी आणि राष्ट्रासाठी खेळला तर मी माझ्या मतदारसंघाचं नाव मोठं होणार. या उदात्त हेतूने मी या ठिकाणी सुरुवातीला विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा ठेवली, दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धा ठेवली, आणि तिसऱ्या वर्षी मी ऑल इंडिया ठेवली. ऑल इंडिया कबड्डी खेळत असताना माझ्या भागातल्या अनेक खेळाडूंना असं वाटलं की आमचं सुद्धा त्यामध्ये म्हणजे काय समाविष्ट व्हायला पाहिजे. आणि म्हणून प्रो कबड्डीचे खेळाडू मी त्या ठिकाणी आणले. जे लोक टी व्हीवर बघतात ते खेळाडू आपण इथं आणले. म्हणजे इंडियन टीम, म्हणजे इंडियाच्या टीममध्ये खेळणारे सर्व खेळाडू जवळपास त्या ठिकाणी आले होते. एअर इंडियाची टीम होती, रेड बुल टीम होती, मद्रासची टीम होती, लेडीजची, जे इंडियाची कॅप्टनशिप करणारी लेडी आहे ती सुद्धा आली होती. म्हणजे माझ्या या मतदारसंघामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये, सिंचन क्षेत्रामध्ये आणि एज्युकेशनमध्ये मला खूप इंटरेस्ट असल्यामुळे मला असं वाटतं या भागाचा विकास करण्यामध्ये मला फुलाची पाकळी तर माझं योगदान राहील. वा, खरंच छान. म्हणजे तुमचे हे विचार ऐकून खरंच मला एवढी तर खात्री आहे की एक शाश्वत विकास करणारा नेता ह्या क्षेत्राला लाभेल आणि असंच ह्या क्षेत्राची भरभराट होईल. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात, एवढा वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.